तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव संच 11 अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटनवरती क्लिक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर खालील संख्यांचे मूळ अवयव पाडा. एकूण आपल्याला 10 प्रश्न सोडवायचे आहेत. उभ्या आणि आडव्या मांडणीनं अगदी सोप्या भाषेमध्ये आपण मूळ अवयव कसे पाडायचे ते आपण शिकणार आहोत. तर लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे 32. 32 चे आपल्याला मूळ अवयव पाडायचे आहेत. तर आधी आपण उभी मांडणी करूया. या ठिकाणी आपण 32 लिहिलं. 32 ही समसंख्या आहे म्हणून 2 ने तिला भाग जाईल. 32 ला 2 ने भागलं तर भागाकार 16 येईल. 16 ला आपण पुन्हा 2 ने भागूयात. 82 16 8 येईल. पुन्हा या आपण 8 ला 2 ने भागूयात. 2 8 4 चा भाग बसेल म्हणजे 4 आपल्याला भागाकार मिळेल. पुन्हा आपण या 4 ला 2 ने भागूयात. 2 मिळेल आपल्याला भागाकार आणि पुन्हा या 2 ला आपण 2 ने भागूयात. आपल्याला 1 मिळेल भागाकार. 2 1 2. 2 गुण आता 32 चे अवयव कोणते मग? 32 बरोबर या सगळ्यांचा गुणाकार करायचा. 2 गुणुले 2 गुणुले 2 गुणुले 2 गुणुले 2 हे झाले 32 चे मूळ अवयव. आता आपण आडवी मांडणी करूया. आडवी मांडणी. बत्तीस बरोबर 2 गुणुले 16 बरोबर 2 गुणुले 16 चे अवयव आपण पाडूयात. 2 गुणुले 8 म्हणजे 8 दुने 16 बरोबर 2 गुणुले 2 गुणुले 8 चे पुन्हा 2 गुणुले 2 2 गुणुले 4 पुन्हा आपण 4 चे अवयव पाडूया. 2 गुणुले 2 गुणुले 2 गुणुले 4 म्हणजे 2 गुणुले 2 हे झाले 32 चे मूळ अवयव. मूळ अवयव म्हणजे कोणतीही संयुक्त संख्या तिच्या मूळ संख्यांच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहिणे त्याला म्हणायचं मूळ अवयव पाडणे. पुढचा आपण दुसरा प्रश्न अभ्यासूयात. आपला हा प्रश्न या ठिकाणी संपलेला आहे. दुसरा प्रश्न आपण अभ्यासूयात. आता 57 चे आपल्याला 57 चे मूळ अवयव पाडा. उभी मांडणी करूया आपण. या ठिकाणी 57 लिहा. तर 57 ही विषम संख्या आहे. तिला 2 ने भाग जाणार नाही तर आपण 3 ने भाग जातोय का ते बघूया. बेरीज बघा.
5 आणि 7 12, 12 ला 3 ने भाग जाईल म्हणून 57 ला सुद्धा 3 ने भाग जाईल. 57 ला 3 ने भागलं 19 एक 19, 19 दुने 38 आणि 19 त्रिक 57. आता 19 ही मूळ संख्या आहे म्हणून आपल्याला 19 ला दुसऱ्या कोणत्याही संख्येनं भाग जाणार नाही, फक्त 19 नच भाग जाईल. म्हणून 19 एक 19 या ठिकाणी आपण उभ्या मांडणीनं अवयव पाडले आणि खाली लिहायचं 57 बरोबर 3 गुणिले 19. 3 गुणिले 19 हे झाले 57 चे मूळ अवयव. लक्षात घ्या, मूळ अवयव पाडणे म्हणजे 57 ही संख्या मूळ संख्यांच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहिणे. 3 ही सुद्धा मूळ संख्या आहे आणि 19 सुद्धा मूळ संख्या आहे. आपण आडव्या मांडणीनं सुद्धा याचे अवयव पाडू शकतो. आडवी मांडणी 57 बरोबर 3 गुणिले 19 ही झाली आडवी मांडणी. पुढचा आपण तिसरा प्रश्न आहे 23. 23 चे आपल्याला मूळ अवयव पाडायचे आहेत. तर लक्षात घ्या, 23 ही मूळ संख्या आहे म्हणून 23 चे आपल्याला अवयव आपण असे पाडूयात. 23 बरोबर, आता 23 ही मूळ संख्या आहे म्हणून 23 चे मूळ अवयव ही 23च असेल, कारण 23 ला कुणीच भाग जात नाही, फक्त 23 नच भाग जातो. म्हणून 23 चे मूळ अवयव झाले 23. मूळ संख्या असल्यामुळं आपल्याला तेवढा एकच अवयव आपल्याला 23 चा मिळालेला आहे. पुढचं चौथं उदाहरण आपण पाहूयात. चौथं उदाहरण 150. 150 चे मूळ अवयव 150 चे मूळ अवयव पाडा. तर आता एकशे 50 चे आपण मूळ अवयव पाडूया. तर 150 ही समसंख्या आहे म्हणून आपण 150 या ठिकाणी लिहिलं. 2 ने 150 ला भाग जाईल. 150 ला 2 ने भागलं तर 75 येईल. आता या 75 ला कुणी भागायचं? 2 ने तर भाग जाणार नाही, 3 ने भाग जातोय का ते बघूया. बेरीज बघा, बेरीज किती येते ते 7 अधिक 5 12. आपल्याला 12ची 3 ची कसोटी माहिती आहे. जर अंकांच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने भाग जातो म्हणून आपण 3 ने भाग देऊयात. 75 ला जर 3 ने भाग दिला आपण 25 त्रिक 75. आता 25 ला 3 ने भाग जाणार नाही, 5 ने भाग दिला आपण 25 ला. 5 5 25
आता ही 5 मूळ संख्या आली, तिला 5नेच भाग द्यावा लागेल. 5 एक 5, म्हणून 150 बरोबर आपल्याला लिहावं लागेल 2 गुणुले 3 गुणुले 5 गुणुले 5, 2 गुणुले 3 गुणुले 5 गुणुले 5, 5 5 25, 25 त्रिक 75 आणि 75 दोन्ही 150. ह्या मूळ अवयवांचा गुणाकार हा 150 आला पाहिजे, तरच आपलं उत्तर बरोबर आलं असं आपण समजून जायचं. आडवी मांडणी बघूया आपण. 150 बरोबर 2 गुणुले 75. आता 75 चे अवयव पाडूया आपण. 2 गुणुले 3 गुणुले 25. पुन्हा आपण या 25 चे अवयव पाडूया. 2 गुणुले 3 गुणुले 5 गुणुले 5. हे झाले 150 या संख्येचे मूळ अवयव आडव्या पद्धतीनं, आडव्या मांडणीनं. प्रश्न क्रमांक आपण 5 पाहूयात. 216 पाचवा प्रश्न आहे. 216 चे मूळ अवयव पाडा. आपण उभी मांडणी करूयात. या ठिकाणी 216 ला 2 ने भाग जाईल. बे एक बे, पूर्ण भाग गेला आहे म्हणून 0 आणि बे आठी 16. आता बघा, पुन्हा आपण 2 ने भाग देऊया. 108 ला जर 2 ने भागलं, बेपंचे 10 आणि बेचोक 8. पुन्हा 54 ला आपण 2 ने भाग देऊया. 27 येईल. 27 दुने 54. आता या 27 ला आपण 3 ने भाग देऊया. 9 त्रिक 27. पुन्हा आपण या 9 ला 3 ने भाग देऊया. 3 त्रिक 9 आणि या 3 ला पुन्हा आपण 3 ने भाग देऊया. 3 एक 3. आता 216 बरोबर 2 गुणुले 2 गुणुले 2 गुणुले 3 गुणुले 3 गुणुले 3 हे आपल्याला मूळ अवयव मिळतील. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 दुने 54, 54 दुने 108 आणि 108 दुने 216. आडवी मांडणी पहा. आडवी मांडणी 216 बरोबर 2 गुणुले 108, 2 गुणुले पुन्हा 108 चे अवयव पाडूया. 2 गुणुले 54. आता 54 चे अवयव पाडूयात. 2 गुणुले 2 गुणुले 2 गुणुले 27, कारण 27 दुने 54 येईल, बरोबर 2 गुणुले 2 गुणुले 2 गुणुले 3 गुणुले 9 बरोबर 2 गुणुले 2 गुणुले 2 गुणुले 3 गुणुले 9 म्हणजे 3 त्रिक 9. आता या सर्व मूळ संख्या आल्या 2 आणि 3. ही झाली आडवी मांडणी. प्रश्न क्रमांक 6 बघूयात. 208 6वा प्रश्न आहे. 208 चे मूळ अवयव
पाडा. तर उभी मांडणी करूया. इथं 208 लिहा. 2 ने भाग जाईल. 2 ने जर भागलं तर 104 येईल. पुन्हा 104 ला आपण 2 ने भागूया. 52 येईल. 52च्या दुप्पट 104. 52 पुन्हा आपण 2 ने भागूया. 26 येईल. बेदोनी 4 आणि बेसखी 12. 26 ला आपण पुन्हा 2 ने भागूया. 13 येईल. आता लक्षात घ्या 13 ही मूळ संख्या आहे. मूळ संख्याला त्याच संख्येने भाग जातो म्हणून आपण 13चा भाग दिला. 13 एक 13. आता 208 चे अवयव आपण लिहूयात. 208 बरोबर 2 गुणुले 2 गुणुले किती वेळा 2 आहे? 1 2 3 4. 4 वेळा लिहिलं आपण 2 आणि एकदा 13. हे झाले 208 चे मूळ अवयव. आडव्या मांडणीनं पहा. 208 बरोबर 2 गुणुले 104. 104 चे आपण अवयव पाडले. 2 गुणुले 52. पुन्हा आपण 52 चे अवयव पाडले. 2 गुणुले 26. 26 चे आपण अवयव पाडले. 2 गुणुले 2 गुणुले 2 गुणुले 13. आता या 13 चे अवयव पडत नाहीत म्हणून आपण याच ठिकाणी थांबायचं. हे झाले 208 चे मूळ अवयव. पुढचा आपण 7वा प्रश्न. 765 चे मूळ अवयव पाडा. आता आपण उभी मांडणी केली. या ठिकाणी 765 लिहिलं. आता या संख्येला 2 ने तर भाग जाणार नाही कारण एकक स्थानी 5 आहे. 3 ने भाग जातोय का ते पाहूयात. अंकांची बेरीज 3च्या पटीतील पाहिजेत किंवा 3 ने भाग जाणारी पाहिजेत. 7 आणि 6 13. 13 आणि 5 18. 18ला 3 ने भाग जाईल म्हणून आपण इथं 3 ने भाग दिला. 3 दुने 6. हातच्याला 1. 3 पाची 15. पुन्हा हातच्याला 1 आणि 3 पाची 15. 255. याला 3 ने भाग जातोय का बघूया. 2 आणि 5 7. 7 आणि 5 12. पुन्हा 3 ने भाग जाईल. 12ला 3 ने भाग जातो म्हणून याही संख्येला 3 ने भाग जाईल. 3 8 24. राहिले 1 आणि 3 पाचे 15. आता 85ला 3 ने भाग जाईल का तर 8 आणि 5 13. 13च्या 3च्या पाड्यामध्ये 13 नाही आहे म्हणून एकक स्थानी 5 आहे म्हणून 5 ने निश्चित भाग जाईल. 17 पाची 85. आता 5 ने 85 ला भागल्यावर भागाकार आला 17. 17 ही मूळ संख्या आहे म्हणून तिला फक्त 17 नेच भाग जाऊ शकतो. 17 एक 17. आता आपण लिहूया 765 चे 765 बरोबर 3 गुणुले 5 गुणुले 17. आडव्या मांडणीनं आपण लिहू शकतो 765 बरोबर 3 गुणुले 255
बरोबर. परत 255 चे आपण अवयव पाडले. 3 गुणुले 3 गुणुले 3 गुणुले 85. पुन्हा आपण या 85 चे अवयव पाडले. 3 गुणुले 3 गुणुले 5 गुणुले 17. या पद्धतीनं आपल्याला आडव्या मांडणीनं सुद्धा अवयव पाडता येतील. पुढचा 8वा प्रश्न आपण पाहूयात. 342 चे मूळ अवयव पाडा. उभी मांडणी केली आपण. या ठिकाणी 342 ला एकक स्थानी 2 आहे म्हणून 2 ने भाग जाईल. बे एक बे राहिला 1, बे 7 14 आणि बे एक बे. आता 171 ला 2 ने भाग जाणार नाही. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक पहा. 3 ने भाग जाईल का? तर बेरीज बघा. 7 आणि 1 8, 8 आणि 1 9. 3च्या पाड्यात 9 आहे म्हणून याही संख्येला 3 ने भाग जाईल. 3 5 15 राहिले 2 आणि 3 7 21. 57 आलं. 57 चे पुन्हा आपण 3 ने भाग देऊया, कारण बेरीज 7 आणि 5 12. 19 1 19, 19 2 38 आणि 19 त्रिक 57. आता 19 ही मूळ संख्या आहे म्हणून तिला फक्त 19 नेच भाग जाऊ शकतो. 19 1 19. आता आपल्याला 342 चे मूळ अवयव लिहिता येतील. 2 गुणुले, इकडे हे मूळ अवयव असतात. 2 गुणुले 3 गुणुले 3 गुणुले 19. 19 त्रिक 57, 19 त्रिक 57 आणि 57 त्रिक 171. 171 दोन्ही 342 असे मूळ अवयव पडले. आडवे आपण आडव्या मांडणीनं बघूयात. 342 बरोबर 2 गुणुले 171. 171 चे आपण अवयव पाडूयात. 2 गुणुले 3 गुणुले 57 बरोबर 2 गुणुले 3 गुणुले 57 चे अवयव 19 गुणुले 3 म्हणजे 19 त्रिक 57. या पद्धतीनं आपण आडव्या मांडणीनंही अवयव पाडलेले आहेत. मित्रांनो, चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुमच्या सपोर्ट शिवाय हे साध्य होऊ शकत नाही. पुढचा प्रश्न 9वं उदाहरण पाहूयात आपण. 9वं उदाहरण 377 चे मूळ अवयव पाडा. आता उभी मांडणी करूयात. या ठिकाणी 377 लिहिलं. आता 377 ला 2 ने तर भाग जाणार नाही कारण विषम संख्या आहे. 3 ने भाग जातोय का नाही ते बघूयात. 3 अधिक 7 अधिक 7, 7 आणि 7 14, 14 आणि 3 17. 3 ने पण भाग जाणार नाही कारण 3च्या पाड्यात 17 नाही किंवा 17 ला 3 ने निशेष भाग जात नाही. 3 ने जर भाग नाही गेला तर फक्त आपण ज्या संख्येचे अवयव पाडायचे आहेत त्यांना फक्त मूळ संख्येनेच भागावं लागतं. 2 ने भाग नाही गेला, 3 ने नाही गेला. आता आपण 5 ने पाहूया. 7 एकक स्थानी आहे म्हणजे 5 ने पण भाग जाणार नाही. पुढची मूळ संख्या आहे 7.
7ने भाग जातोय का ते आपण पाहूया. 7 5 35 राहिले 2. 27 ला तर 7ने भाग जाणार नाही. 7नेही भाग जात नाही. 11 ही मूळ संख्या येईल नंतर. 11ने भाग जातोय का बघूया. 11 दुने 22, 8 आणि 7 15. 11नेही भाग जात नाही. आता आपण 13 या मूळ संख्येनं आपण बघूया. 13 भाग जातोय का नाही. 13 दुने 26, 4 आणि हे 7 11. 13ने आपल्याला भाग जाईल, त्यामुळं आपण डायरेक्ट इथं 13 लिहिलं. 13 दुने 26. तुम्हाला या प्रकारे मी भागून दाखवतो. 377 भागिले 13. 13 दुने 26. 37 मधनं 26 गेले, 11 आणि हे 7 खाली घेतले. 13 9 117. बाकी 0 उरल. म्हणून आपण 13 9 117 29. आता 29 मूळ संख्या आहे म्हणून तिला फक्त 29नच भाग जाऊ शकतो. 29 1 29. आणि आपल्याला आता अवयव पडलेले आहेत. 377 बरोबर 13 गुणुले 29. लक्षात घ्या 13 ही सुद्धा मूळ संख्या आहे आणि 29 सुद्धा मूळ संख्या आहे. आडवी मांडणी बघूया. 377 बरोबर 13 गुणुले 29 लिहिलं की आपला विषय या ठिकाणी संपतो या गणिताचा. मित्रांनो लक्षात घ्या की आपल्याला फक्त मूळ संख्यांनाच भाग द्यावा लागतो, कारण याचा विषयच आहे की मूळ अवयव पाडा. पुढचं आणि शेवटचं गणित 559. 10वं गणित आहे. 559 चे मूळ अवयव पाडा. उभी मांडणी करूया. या ठिकाणी 559 लिहिलं आपण. आता 3ने भाग 2ने तर भाग जाणार नाही. 3ने भाग जातोय का बघूया. 5 आणि 5 10, 10 9 19. 3नेही भाग जाणार नाही. 5ने पण भाग जाणार नाही. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 हा अंक असतो त्याच संख्येला 5ने भाग जात असतो. 7ने भाग जातोय का आपण ते बघूयात. 7 7 49, 4 राहिले बरोबर 7ने भाग जाईल म्हणून इथं आपण 7 लिहिलं. 7 7 49 आणि 7 7 49 आणि हे 6. 7ने भाग जाणार नाही, सॉरी. तर आपण 9 5 14. 11ने भाग जात नाही. 13ने भाग जातोय का तो बघूया. 13 1 13, 13 2 26, 13 3 39 आणि 13 4 52. 13ने भाग जाईन. सॉरी चुकलं होतं माझं इथं थोडं. 13ने भाग जाईन. 13 4 52 म्हणजे इकडं लिहितो मी थोडं. 559 ला 13ने भाग जाईन, कारण 13 ही मूळ संख्या आहे. 13 4 52 उरले 3 आणि 13 3 39. आता 43 ही मूळ संख्या आली, तर या मूळ संख्येला 43नच भाग जाईल. 43 1 43. आपण पुन्हा भागाकार नीट बघूया. 13 4 52 उरले 3, 13 2 26 आणि 13 3 39 बरोबर आहे. आणि 43 1 43. आपल्याला अवयव पडले. आपल्याला लिहावा लागेल 5 5 9 म्हणजे 559 बरोबर 13 गुणुले 43. हे दोन अवयव पाडले. आडव्या मांडणीनंही अशा पद्धतीनं आणि उभ्या मांडणीनं या पद्धतीनं आपण अवयव पाडू शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा, त्यांनाही फायदा होईल. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.